सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः। सासूबाई थोडा वेळ थांबा ना, आम्ही काय बोलतो त्यांना. नाही, आम्हाला इथे अजिबात थांबायचं नाही. अहो पण ऐकू तर काय. एक मिनिट, मी सगळं ऐकलंय. गायत्रीचा नवरा म्हणून झाल्या प्रकाराबद्दल मी तुमची माफी मागतो. आज गायत्री घरात नाहीये. ती जेव्हा असेल तेव्हा परत या तुम्ही. ती तुम्हाला नक्कीच योग्य तो सल्ला देईल. या आपण. थांबा. स्वतःची अक्कल पाजळून एक घर तोडायला निघाला होतात तुम्ही. कधी कळणार आहे तुम्हाला नात्यांचं महत्व? गायत्रीशी तुलना करायला निघाला होता. विचारही आणू नका मनामध्ये, कारण ती तुमच्यापासून कित्येक कोस दूर आहे. आधी स्वतःच्या घरामध्ये सासू सुनांचे संबंध सुधारा आणि मग दुसऱ्यांना सल्ले द्यायला जा. आजच्या या प्रकारामधून एवढं जरी शिकलात ना तरी पुष्कळ झालं. सासूबाई समजतात कोण स्वतःला. घरी असल्या तरी आम्हाला ऐकवत राहतात, नसल्या तर बाहेरची लोक येऊन त्यांच्या वतीने आम्हाला ऐकून जातात. काय झालं अभिलाषा? अहो आम्ही आहोत म्हणून ते आहेत ना, म्हणजे सुना आहेत म्हणून सासू आहे ना. आम्ही जर नसतो तर यांना कोण सासू म्हणणार होतं? कोणीच नाही. तेच तर म्हणते मी. सारखे सारखे आम्हाला नाती जपा नाती जपा नाती जपा असं म्हणत असतात. यांना स्वतःला तरी जपता येतात का नाती? लग्न करून या घरात आल्यापासून सगळं काही आईतच मिळालं. नाती सुद्धा, नवरा, नातवंड, मुलगे, सुना, सगळं काही. यांना काय करणार आहे सुनेचं दुःख? अहो झोपले. अभिलाषा, जोपर्यंत त्यांना सुनेचं दुःख करणार नाही तोपर्यंत त्यांना वटणीवर आणता येणार नाही. काहीतरी करायला हवं. काय करायला हवं? काय करायला हवं? सासूबाईंना जर सासू असती ना तर. सासूबाईंना सासूरवास भोगायलाच लावला पाहिजे. विनी काय हो, एवढ्या रात्री तुम्हाला काय आयडिया सुचतात, ते पण रात्री 2 वाजता. नको ना विनी, मला खूप झोप येते. नाही बस बस ना. बोला. हे बघ, आपल्या सासूबाईंची झोप जर आपल्याला कायमची खराब करायची असेल ना तर मला सुचलेली कल्पना तुला सांगणं खूप गरजेचं होतं ग, म्हणून मी तुला उठवलं. ऐक ना कॅश. तुम्ही बोला बोला, मी ऐकते. फोटो बघ. मला सांग, ही बाई आहे ना, कोण आहे ती? वहिनी, एवढ्या रात्री झोपेतून उठून तुम्ही मला फोटो कसले दाखवतायत? काय बोलायचं ते मुद्द्याचं बोला ना. बरोबर, मी सांगते. ही 3 लहान मुलं आहेत ना, ते आपले नवरे आहेत. हे आबा. आणि ही मधली बाई कोण आहे माहितीये? ही आहे आपल्या सासूची सासूबाई. ही म्हणजे आपल्या आबांची काकी आहे. या काकी आजींनीच आपल्या आबांना लहानाचं मोठं केलं. अतिशय कर्मठ बाई आहे. गावाला असते, एकटीच राहते. तिच्या मनाला वाटेल तेच करते. अगं, ही कोणी साधी सुधी बाई नाहीये. काय ते तुम्ही म्हणता हिटलर. हिटलर आहे हिटलर. 9वारी साडी घालणारी हिटलर. अख्खं गाव घाबरतं ना तिला. पण वहिनी, हे तुम्ही मला का सांगताय? अगं कॅश, आपल्या सासूबाई म्हणजेच आपल्या आई आपल्यावर इतका रुबाब का दाखवतात? कारण त्या आपल्या सासू आहेत म्हणून त्यांच्या डोक्यावर एक सासू आणून बसवल्याशिवाय त्यांना सुनेचं दुःख करणार नाही.
म्हणून मला असं वाटतं की आपण काकी आजींना इथे घेऊन येऊया. पण ती आपल्या सासूबाईंना का धडा शिकवेल? तिचा सगळ्यात जास्त राग आपल्या सासूबाईंवरच आहे. त्या भेटल्यात एकमेकींना? नाही, समोरासमोर त्यांची कधी भेट झाली नाहीये, पण एक किस्सा झाला होता, सांगते तुला. काकू, खरं तर माझी इच्छा नाहीये, पण घरच्यांचा एवढा आग्रह पडला ना. खरं तर मी म्हणालो सगळ्यांना की माझ्या काकीनं लहानपणापासून माझा मुलासारखा सांभाळ केलाय, तेव्हा तिला हे सगळं विचारायला हवं. पण तेवढा वेळच मिळाला नाही ग. आणि मीराचा इतका सारखा आग्रह आणि तिची जी काय घाई चालली होती ना, म्हणून मग मी हे सगळं ठरल्यानंतर मग तुला सांगायला आलोय. मी गायत्रीशी लग्न करणार आहे. लाज नाही वाटत तुला? हे मला सांगायला यायला तुला लाज नाही वाटली? अगं काकी, मला काय म्हणायचंय ते समजून तरी घे. म्हणजे समजून घेण्याची गरज मला नाही, तुला आहे. अरे 3 पोरांचा बाप ना रे तू. ज्या वयात नातवंड मांडीवर खेळवायची त्या वयात ही असली थेरा करतोस तू. अरे तुझ्या या वयात लोक देवळात जाऊन कीर्तन करतात आणि तू घरात हा गोंधळ घालायला निघालास. कुणाच्या सांगण्यावरून? तुझ्या सुनेच्या. हात दे मला, हात दे. काय गे सचिवे? हा मी नाही, देवाशपथ काकूची. मीराने हे लग्न ठरवलंय. अहो सांगा ना तुम्ही. हो मीरा मीरा. मी स्वतःहून तिला म्हणाले की अगं बाई, तू हे काय करतेयस? आबांसारख्या इतक्या साध्या भोळ्या माणसाला फसवणं बरं नव्हे. नाही पण काकूजी, मी काय म्हणते, आबांना हे कळायला नको का? नाही का आबा? गप्पा बस, नाहीतर चुलीतलं हे पेटला कोणी लावेल आपल्याला. काकू, आता खरं तर सगळं ठरलंय. हे बघ, तू अशी रागवू नकोस ग. मी तुला आता इथे पत्रिका द्यायला आलोय. चुलीत गेली तुझी पत्रिका. या वयात ज्या बाईनं तुला नादाला लावलंय तिचं कधी भलं व्हायचं नाही. काकी अगं असं नाही. तुम्ही निघाता, ताबडतोब निघायत ना. परत माझ्या घरात पाऊल ठेवलं ना तर लक्षात ठेवा. वा बाहेर, बाहेर चल. निघ. आले मोठे पत्रिका द्यायला. देवा, असं घडलं तर. वहिनी, एवढं काही घडलं आणि तुम्ही मला आत्ता सांगताय? अगं, ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही असं आबांनी बजावलं होतं ना. आज काकी आजींची आठवण आली आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली मला. एवढी डेंजर बाई आहे? अगं नुसती डेंजर नाही, तोप आहे तोप. आणि याच तोपेच्या तोंडी आपण आपल्या सासूबाईंना म्हणजेच आईंना देणार आहोत. तर त्यांना इथे कसं आणायचं तेच मला कळत नाही. वहिनी, ते तुम्ही माझ्यावर सोडा. मी काय ते बघते. इतकी चांगली आयडिया दिली आहे तर मला झोप येणार नाही. तुम्ही जाऊन झोपा. त्या काकी आजीला कसं आणायचंय ते मी बघते.
बर, गुड नाईट. तेच ते. सासूबाई, आता सगळं फिनिश. काय झालं आता? नाही, इतक्या चांगल्या कामासाठी चाललोय, जरा बाप्पाच्या पाया पडून येते. तेवढं काही गरजेचं आहे का? बाप्पाच्या समोर असं बोलतेस? अहो पण अहो वहिनी ऐका ना, तुम्ही कशाला एवढं ते काय आता त्याच्यात वेळ जाईल आणखी तुम्ही. करतायत कोणीतरी येईल. चल हो चल 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 चल. थांब थांब, अगं चपला चपला. हा ठीक आहे. चला चला. काय करतेस तू? तिकडे कुठे? इकडे इकडे. जाऊया का? जरा वेळ थांब. अभिलाषा, काय ग? काय बघताय दोघी जणी? काही पडलंय का तिथे? ते तू मांजर. मांजर? नाही नाही, म्हणजे त्यांना असं म्हणायचं होतं की मांजर आडवं जात होतं ना, म्हणून आम्ही थांबलो होतो. पण इथून तर आता मी आलो. काय झालं माहितीये का? पण निघालाय कुठे सकाळी सकाळी एवढा? अरे कुठे निघाला? ते आबा काय आलं माहितीये का? अभिलाषा वहिनींची आई आहे ना, त्या आईंची मैत्रिणीची सासूची मुलीची सासू बाथरूम मध्ये पाय घसरून पडली. ओ, म्हणून तिला बघण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला चाललोय. हो ना आबा, तिच्या बाबतीत इतकं वाईट घडलं, मी तुम्हाला सांगू. घरी एकटीच राहते ती, म्हणून आम्ही दोघी चाललो होतो हॉस्पिटलमध्ये. आणि काय ग कश्मीरा, आज एकदम काठापत्राची साडी, सिंपल. अहो आबा, म्हणजे सांगितलं नाही का, अभिलाषा वहिनींच्या आईची मैत्रिणीची मुलीची सासूची. हा तेच ते. तर त्यांना बघायला आम्ही हॉस्पिटलमध्ये चाललोय ना, तर मग तसं जाणं बरं वाटत नाही ना, म्हणून ते आपले साधे कपडे. तुम्हाला माझी काही मदत लागणार आहे का? म्हणजे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, कोणाची ओळख काय? नाही 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 नाही, त्याची अजिबात काही गरज नाहीये. म्हणजे आम्ही दोघी आहोत ना, आम्ही बघून घेतो. तुम्ही होळीची तयारी करा, तोपर्यंत आम्ही पटकन जाऊन येतो. कॅश, तू बोलत काय बसलीयस? आबा, मला उशीर होतोय ना, मी निघू. बरं बरं, निघा निघा. येतो आबा. आणि आज होळी आहे, लक्षात ठेवा, लवकर या परत, नाही तर सगळी माणसं तुमच्या दोघींसाठी कोळंबून बसतील. नाही नाही आबा, आम्ही पटकन येतो. जाऊ आबा, लवकर जा. आबा येते. दादा, अरे नाही रे नाही, तू कसा काय एवढा शांत बसू शकतो रे? अरे तुला वाटतं ना तेवढं प्रकरण साधं नाहीये. मारे अरे अरे करू नको. मला वाटलेलं तुला सांगून गेल्या असतील या कुठे जात आहेत त्या. नाही सांगितलं. मग आपण कॅश इतक्या भल्या पहाटे उठली याचं आश्चर्य मलाही वाटतंय. हा, या दोघी जणी जेव्हा एकत्र फिरायला जातात ना, तेव्हा येताना फार मोठे राडे करून येतात रे. विघ्नेश, तो सासू सून मेळावा जेव्हापासून झालाय ना, तेव्हापासून त्या दोघी बदलल्या आहेत. नाही नाही, अभिलाषा वहिनी आणि कॅश बदलूच शकत नाही. म्हणजे तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव बाबा, पण माझी खात्री आहे त्या बदलूच शकत नाहीत रे. का? तूच म्हणतोस ना, स्वभावाला औषध नसतं. अरे सवयी सहजासहजी बदलत नाहीत रे दादा. त्या होळीसाठी मला माहितीये, पुरणाची पोळी मला राहवलं नाही यार. खाणं काय लग्न झालं याचं विघ्नेश, पण याचा पोरकट पण अजून जात नाही. अरे तुमच्या दोघांसाठी पण आणलंय. काय सांगतो? खाणं. मला वाटलं तुला खरं सांगतो दादा, पुरणाची पोळी म्हणलं ना की मला लहानपणीचे दिवस आठवतात. राहतच नाही. आपल्या तिघांचा वीक पॉइंट आहे म्हणून आणली. घे. वा मीरा, वा वा वा, अमेझिंग. तुला सांगतो, कधी कधी ना या रिश्तेचा ना हेवा वाटतो मला. का? म्हणजे कसं आपल्याला सारखं वाटत असतं की आपण लहान व्हावं, तसं जगावं, पण आपण फक्त वाटण्यावरच. आज जगतो पण लहान. खरंय. तुला आठवतं का एकदा हा अभ्यास करताना याच्या अंगावर मी पाणी फेकलं होतं.
सगळे पुस्तक आणि वया भिजले होते. आठवतं म्हणजे अरे पूर्ण वेळ उन्हात मला आबाने उभं केलेलं त्याची पुस्तकं वाळेपर्यंत. बिचारा. आणि तू पळून गेलास. बरं बरं, मला काय म्हणायचं काय, आपण अजूनही लहानपणीच्या आठवणींमध्येच रगणार आहोत की या वर्षीच्या होळीबद्दल काही विचार केलाय तुम्ही? नाही, मला काय म्हणायचं माहितीये का की या होळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपण जरा लहान झालो तर. नाही काय आहे, कॅशला ना त्या रंगांची थोडीशी अलर्जी आहे, त्यामुळे ती मला आणि गौरवला दोघांनी खेळायला पाठवत नाही. कॅश वहिनींचं टेन्शन आहे. हो रे. चल आय प्रॉमिस, कॅश वहिनींना रंगपंचमी मी खेळायला लावणार. हो या आपण माझा होळी खाऊ. enjoy- म्हणजे संप. निशंक वैरे म्हणा, निर्भय होरी म्हणा, अतर्क्य उद्भूत यश मतुर्गामी. बहिणी हाताला खास सुटतो. नंतर डोक्याला शांतता हवी असेल ना तर हा त्रास सहन करावा लागेल. चला अज्ञे विना कळ नाणे त्याला, परलोकी ना भीती तयाला. शक्य ते शक्य करतील स्वामी, हे गाय. कोण तुम्ही? काकूजी माझे पाय सोडा म्हणते ना मी. नाही सोडणार. नाही सोडणार. काकूजी आम्हाला आता फक्त तुमचाच आधार आहे. काकूजी खूप मोठ्या अपेक्षाने आलोय हो आम्ही. प्लीज नाही म्हणू नका. हे बघा माझे पाय सोडा. आत्ताच मी फणस कापलाय आणि विळी माझ्या हाताशेजारीच आहे. सोडा पाय. काकूजी तुम्ही ओळखलं नाहीत का आम्हाला? आम्ही विनायक रत्न पारखींच्या सुना आहोत. ही कॅश काशी आणि मी अभिलाषा. ओळखलत का मला? मी आबांच्या लग्नाची पत्रिका तुम्हाला द्यायला आले होते, आठवलं? निघा बाहेर. बाहेर निघा आधी. उठ, निघ बाहेर. चल. रडताय कशाला? अगं काय झालं माझ्या बेनूला? हात आहे जरा, हात आहे. अगं बाई, काय झालं माझ्या बेनूला? अगं काय झालं? आमचे आबा. काय झालं माझ्या बेनूला? जीवन मरण. तिला असं म्हणायचंय की त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. अगं मग हे आधी म्हणाली असतीस तर जीभ झडली असती तुझी सटवे. तुम्ही माझ्याकडे कशाला आलात? आता काय सांगायचं आणि काय बोलायचं? त्याच वेळेस आबांनी तुमचं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती. असं सतत आबा आमच्या समोर सांगत असतात, पण आता काय उपयोग? आता ती वेळ ही निघून गेलीये. शेवटी तिला लग्न करून घरात आणलंच आहे. आता जर तिला जायला सांगितलं तर ती घर सोडून जाईल असंही नाही ना. सासूबाई नमो नमः.